अजित गुलाबचंदनी यांच्या कंपनींनी आपल्या याचं टेंडर 420 कोटी रुपयात भरला, L&Tनी 585 मध्ये भरला, गॅमननी 640 कोटीत भरला आणि अजित गुलाबचंदच्या लक्षात आलं की हे घाट्यात चाललं का. तर माझं डोकं खायचं की मला एक काम रद्द करा, ते असं झालं. तर मी एकदा त्यांना म्हटलं, बघा अजित, तुझ्या घरी मी नव्हतो आलो कोणती अमाऊंट भरायला, तुझ्या इंजिनियरनी चूक केली, जे परिणाम तू भोग. कशाला दिले ते 420 कोटीची किंमत. आणि तू एकदा टेंडरमध्ये भरली तर तुला काम पण मी तुला ब्लॅकलिस्टेड करीन, तुझ्यावर कारवाई करीन. तो हैराण झाला. त्यांनी बॅरिस्टर आणि वकील ठेवून ते केसेस करायचे, पण मी त्यांना टेंडर बदलू दिला नाही, कारण त्याच्यात मला माहिती आहे त्यांना लॉस आला असेल बहुतेक, कारण ते चुकलं होतं भरण्यात. आता तो म्हणतो त्यांनी मला काय आर्ग्युमेंट केलं की त्यांनी 585 L&Tने भरलं, त्यांनी 7.5, मला 420 तुम्ही करायला होतं. म्हटलं 420 करायला मी नाही लावत, तू लिहिलं ना पेनने तुझ्या. 420 कोटी माझ्या म्हणण्याकरता लिहिलं का, मला विचारून लिहिलं. तू तुला काम करा, सोडणार नाही, तुला ब्लॅकलिस्टेड करीन, बँक गॅरंटी जप्त करेन, तुझ्यावर कार तू कर, गाठाला तरी कर. तुला प्रॉफिट मिळाला असता तर तू का मला वापस केला असता का म्हटलं सरकारला. आता इथे काय झालं गडबड की इथे कॉम्पिटिशन झाले. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की मी जेवढी 8,000 कोटीची कामं केली त्या कामात रिंग नाही होऊ दिली, ट्रान्सपरन्सी ठेवली आणि मी कॉम्पिटिशन घडून आणली आणि टेक्निकल आणि इकॉनॉमिकल याच्यामध्ये स्पर्धा घडून आली, लोकांना इन्करेज केलं आणि 10 टेंडर भरायचे होते 20 टेंडर यावे याच्याकरता इन्करेज केलं. त्यामुळे आमच्या काळातलं कुठलंही काम चुकीचं दिलं गेलं का तुम्ही सिद्ध नाही करू शकत. आणि मुंबईचे फ्लायओव्हर देखील हे देशातलं आश्चर्य आहे की 1,800 कोटी जी गव्हर्नमेंटची एस्टिमेट कॉस्ट आहे, महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे की एस्टिमेट कॉस्टमध्ये 800 कोटी रुपये वाचले. हे एकातही झालं नाही, हे वाचले. याचं कारण मोर कॉम्पिटिशन, लेस प्राईस अँड गुड क्वालिटी.